24 इंडिया लाईव्ह न्यूज. नमस्कार, आपलं सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे. बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा. ही महत्त्वाचं जानकारी इथे दिल्या जात आहे. नागपूर महानगरपालिका 2026 यांच्या अंतर्गत निवडणुकी झाल्या आहे. त्यांचा रिझल्ट आणि मतमोजणी या लघुवेतन कॉलनी, चास कॉलनी या इथून हे अलाउन्स केल्या जात आहे. इथून रिझल्ट डिक्लेअर केल्या जात आहे. बघा इथे आज प्रत्यक्ष ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विजयी झालेले उमेदवार त्यांची मुलाखत पण इथे घेण्यात आलेली आहे. अशी गर्दी उमटलेली आहे. विजयी उमेदवारांना त्यांना स्वागत करण्यासाठी किती आतुरतेने इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. ही सर्वात मोठी नागपूर शहरामध्ये याच भागात जमलेली गर्दी आशीनगर झोन या विभागातल्या उमेदवारांची. सीट कंफर्म हो गई सर, आप अभी उम्मीदवार जीत हासिल किए हैं. आपके साथ में कौन कैंडिडेट खड़े हैं, उसके नाम बताइए और आपका जीत का क्या है नहीं है ये आप बोलना. सबसे पहले मैं हमारी जनता का बहुत बहुत धन्यवाद करूंगा और बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा उन लोगों का कि उन्होंने हमें भारी बहुमतों से विजय दिए. मेरा नाम आसिफ सादिक शेख और गुड्डू है. मैं कांग्रेस पार्टी से विजय हुआ हूं. हमारे बीच में अभिषेक भाऊ संबलकर जी विजय हुए और कल्पना तोरणकर जी. कुछ वोटों से हमारी पूजा पाई सवर कर रह गई है, जिसमें वहाँ पे सर आपका परिचय बताइए. आप विजयी हुए हैं, आप विजय का यानी ताज किसके सर पर रखना चाहोगे? मैं विजय का ताज जनता को देना चाहूँगा और मेरे भाई लोगों को देना चाहूँगा जिन्होंने मेरे साथ कंधे से कंधा मिला के काम किया और मुझे विजय बनाया. मैं और डॉक्टर नितिन राउत साहब का भी बहुत बहुत धन्यवाद करूँगा जिन्होंने मुझे ये काबिल समझा कि मैं चुनाव लड़ सकता हूँ और जीत सकता हूँ. मैं कांग्रेस पार्टी की तरफ से अधिकृत उम्मीदवार हूँ. ह्या इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे कारण की ह्या भागामध्ये आशीनगर झोनचे उमेदवार बरेचसे उमेदवार होते आणि यामध्ये काँग्रेस पार्टीचे बरेच उमेदवार निवडून आले आणि मुस्लिम लीग यांचे पण उमेदवार निवडून आले आणि ओवेसी ह्या पार्टीचे पतंग ह्या चुनावर बरेच उमेदवार निवडून आलेले आहे. काही स्वतंत्र उमेदवार पण यामध्ये आहे. त्यांचं पण रिझल्ट बघण्यासाठी बरेच लोक इथे गर्दी केलेली आहे. ही गर्दी लोकांची मोठ्या उत्साहामध्ये दिसत आहे आणि एवढं प्रचंड गर्दी हे आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत आणि हे पाहून लोक ह्या एरियातही लोक खूप तंग झालेले आहे. इथे एवढी गर्दी खूप अडचणीची झालेली आहे. काही व्यक्ती टू व्हीलरला जाण्यासाठी त्रास झालेला आहे. पण यामध्ये पोलिसाचा बंदोबस्त फार कमी प्रमाणात पाहायला मिळाला. पण या बंदोबस्तला न जुमानता, पोलिसांना न जुमानता लोक शांत प्रक्रियेने न कुठलाही इथे न काही वाद न काही भांडण न होता लोकांनी याचा एक खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. खूप चांगली समजदारी दिलेली आहे. हे इथे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. शांतपूर्ण इथं निर्णय आणि रिझल्ट लोकांना मिळालं आणि पाहायला मिळालं आणि लोकांनी शांतता ठेवलेली आहे. हे खूप मोठं ह्या 7 भागामध्ये आशीनगर झोनमध्ये पाहायला मिळालेलं आहे. बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. हेलो
ये लो ना यार, कैसा ये इधर घुमाओ ना। हाँ लो। ऐसा ये ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.